या दिवशी कुंभ राशीच्या जातकांना पूर्वजांचा गुप्त संदेश मिळणारच। तुम्हाला माहिती आहे का, तुमचे पूर्वज तुम्हाला गुप्त संकेत देणार आहेत व ते गुप्त संकेत कोणते असतील? तुम्हाला तुमच्या घरात भास झाला आहे का? कोणी तुम्हाला हाक मारल्यासारखं किंवा कोणीतरी तुमच्या आसपास वावरत आहे असा भास तुम्हाला कधी झाला आहे का? मला तर वाटतंय नक्कीच झाला असणार, कारण हे संकेत आहेत। एखादी वस्तू नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते, पण जेव्हा आपल्याला त्या वस्तूची गरज पडते तेव्हा ती आपल्याला सापडतच नाही व आपण म्हणतो, अरे डोळ्यासमोर तर सतत असायची ही वस्तू, आता शोधली तरी का सापडत नाही? दुपारी थोडं झोपलं की लगेच दचकून जाग येते, मनामध्ये रिकामे विचार येणे, मध्येच आपण आजी आजोबा किंवा इतर नातेवाईकांचं ज्यांच्याशी आपण कित्येक वर्ष भेटलो देखील नसेल अशा व्यक्तींचं अचानक आठवण येणे। गोष्टी तुमच्या सोबत घडल्या आहेत का? तर हा संपूर्ण योगायोग नाही, तर या घटना आहेत ज्या तुम्हाला जागृत ठेवण्याचं काम करत आहेत। घरामध्ये काही अदृश्य गोष्टी देखील असतात ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, कानांना ऐकू येत नाहीत, परंतु भास मात्र आपल्याला कधी कधी होतात। तुम्हाला स्वप्न देखील काही अशी पडतात ज्यामध्ये तुम्हाला आकृत्या नक्कीच दिसल्या असतील, ज्या बघून तुम्ही घाबरला देखील असाल, किंवा पूर्वज जे तुमचे होऊन गेले ते देखील स्वप्नात आले असतील, तर समजून जा, त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे। कोणता संदेश तुम्हाला पोहोचवायचा असेल, परंतु तो संदेश तुम्हाला समजेल याची खात्री तुम्ही देऊ शकत नाही, कारण तेवढी आकलन क्षमता तुमच्यामध्ये नसते, हे देखील मान्य करायला हवं। तर या गोष्टी नक्की आहेत तरी काय, आणि कुंभ राशीच्या जातकांच्या यांच्याशी काय संबंध आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, संपूर्ण गोष्टी तुम्हाला सुटणार आहेत व तुमचे अनुभव देखील हे नक्की कळवा। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कमेंट मध्ये तुमचे मनातील भावना तुम्ही लिहू शकता व हा व्हिडिओ देखील कुंभ राशीच्या जातकांना, तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्याने ते देखील जागृत होऊ शकतील। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त जागरूक करायचं आहे, हाच हेतू आम्हाला, अन्य कोणताही हेतू या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पोहोचवणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ। काय गुपित रहस्य दडलं आहे? पूर्वज आपल्याला कोणते संदेश देत आहेत, की आशीर्वाद देत आहेत, की आपल्याला कोणत्या संकटापासून सावध करायचं काम ते करत आहेत, हे आपण पाहूयात। पूर्वज आणि कुंभ रास यामध्ये खूप प्रभाव कुंभ राशीच्या जातकांवर पडत असतो, कारण कुंभ रास पाहिली तर अत्यंत कर्मनिष्ठ असते। शनी आणि राहू हे राशीवर वर्चस्व करत असतात। शनिदेव हे जातकांकडून कर्म करून घेतात आणि पुनर्जन्म व पूर्वज यांचे ऋण फेडण्याकरिता कुंभ रास नेहमीच तत्पर असते, हे म्हणायला हरकत नाही। ज्योतिषशास्त्र आणि अनेक पुराणांचे गूढ संपर्क असणाऱ्या शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर असे अनेक पुराण संदर्भ आहेत जे पूर्वजांना जोडण्याचं काम करत असतात। त्यांचे राहिलेले संकेत गुपित जातकांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतात। गरुड पुराणामध्ये पाहिलं तर ज्या व्यक्तींचा जीवन कालावधी होऊन गेलेला असतो, त्यांचे कर्म राहिलेले असते, इच्छा राहिलेल्या असतील तर ते आपल्या वंशावळ मधील काही वंशजकांशी संपर्क साधत असतात, परंतु हा संपर्क विशिष्ट कालावधीत केला जातो व त्यामध्ये अमावस्या, पुण्यतिथी व पितृपक्ष या विशेष दिवसांमध्ये कालावधीमध्ये केला जातो। आता जेव्हा पूर्वजांना संकेत स्वप्न स्वरूपात द्यायचे असतील, तर प्रत्येक स्वप्नामध्ये पाहिलेले दृश्यांचे अर्थ वेगवेगळे असतात, याचा संदर्भ वेगळ्या विविध प्रकारे त्यांचे अर्थ दडलेले असतात, हे मान्य करायला हवं। आता आपण बघणार आहोत की तुम्हाला कोणते संदेश स्वप्नामध्ये दिसत आहेत व त्याचा अर्थ तुम्हाला पूर्वज सांगत आहेत। आता आपण बघणार आहोत की तुम्हाला कोणते संदेश स्वप्नामध्ये दिसत आहेत व त्याचे अर्थ तुम्हाला तुमचे पूर्वज काय सांगत आहेत। पहिलं स्वप्नामध्ये पाण्याचा तलाव दिसणे। आता पाण्याचा अर्थ पाहिला तर हा आपल्या चेतनाशी जोडला गेला आहे, आपल्या मनाशी जोडला गेला आहे। तलावामधलं पाणी जर शांत असेल, याचा अर्थ पाहिला तर
मनाची शांती, मनशांती तुम्हाला मिळणार आहे. किंवा तुमच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा एकदम सखोल रुचला गेल्या असतील. शास्त्राच्या दृष्टिकोनाने म्हणजेच गरुड पुराणामध्ये पाहिलं तर स्वप्नामध्ये पाण्याचा तलाव दिसणे याचा अर्थ एखाद्या माणसाचं निधन झाले असेल. त्याला कोणते संदेश तुम्हाला पोहोचवायचे असतील तर हे एक पाण्याचे कनेक्शन, संपर्क साधणारे स्वप्न असेल असं मानलं गेलं आहे. व जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पूर्वजांचे संकेत दिसत असतील तर या स्वप्नाचा अर्थ म्हणजे जर पाण्याचे तलाव स्थिर असेल, शांत असेल, पाण्याच्या लाटा जर तुम्हाला शांतता प्रदान करत असतील तर या स्वप्नामध्ये तुमचे पूर्वज समाधानी आहेत. परंतु त्याच विरुद्ध जर पाणी अशांत आणि जर पाणी अस्वच्छ दिसू लागत असेल याचा अर्थ हा थोडा अशांतता पसरवणारा असणार आहे. ज्योतिषशास्त्र व अनेक पूर्वजांचे गूढ संबंध असणाऱ्या शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक पुराण संदर्भ आहेत जे पूर्वजांना जोडण्याचं काम करत असतात. त्यांचे राहिलेले संकेत गुपित जातकांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतात. गरुड पुराणामध्ये आणि सहजरित्या या स्वप्नाचा अर्थ पाहिला तर जर तुम्हाला पाण्याच्या तलावाच्या काठी कोणी अनोळखी जुनी व्यक्ती दिसत असेल, पूर्वीचा माणूस दिसत असेल तर त्याचा अर्थ तुमचे पूर्वज त्या माणसाच्या माध्यमातून तुम्हाला संदेश देण्याचं काम करत आहे असं मानलं जातं. आता दुसरे स्वप्न पाहिले तर स्वप्नामध्ये दिवे दिसणे. जर तुमच्या स्वप्नामध्ये दिवा दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही नकारात्मक गोष्टीतून बाहेर पडत आहात. तुमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव, कष्ट यातून तुम्ही मुक्त होणार आहात असा होतो. शास्त्रांमध्ये पाहिलं तर ब्रह्मपुराण यामध्ये सांगितलं गेलं आहे की स्वप्नामध्ये दिवा प्रज्वलित रूपामध्ये दिसला तर आपल्याला मार्ग दाखवणार आहे, मार्गदर्शन आपले कोणीतरी करणार आहे ज्याने आपले जीवन सार्थक होणार हे नक्कीच. पूर्वज जर आपल्या स्वप्नामध्ये हे संकेत दाखवत असतील तर याचा अर्थ जर तुम्ही खूप प्रमाणामध्ये एखादा डिसिजन घेण्यास कन्फ्यूज असाल, एकापेक्षा जास्त मार्ग तुम्हाला दिसत असतील व तुम्हाला कळत नसेल की नक्की कोणत्या मार्गाने जायला हवं, कोणत्या मार्गाचा निवड करायला हवा, तेव्हा तुम्हाला पूर्वज दिव्यामार्फत संकेत पाठवणार आहेत व तुम्ही योग्य तो निर्णय घ्या याची खात्री ते करून देत आहेत. किंवा जर तुम्हाला स्वप्नामध्ये अचानक दिवा विझला असे दृश्य दिसले तर आपल्याला कोणीतरी विसरून जात आहे किंवा आपण पूर्वजांना विसरून चाललो आहोत हे संकेत दर्शवणारं हे स्वप्न आहे. तिसरे स्वप्न म्हणजे जर तुमच्या स्वप्नामध्ये मंदिर दिसत असेल तर याचा अर्थ पाहिला तर हे देवाप्रती आस्था दर्शवणारं संकेत आहे व त्याचप्रमाणे आपले पूर्वज तिथे उपस्थित असतील असा आभास देखील होत असतो. शास्त्रानुसार पाहिलं तर या स्वप्नाचा अर्थ जर तुम्ही मंदिरामध्ये उपस्थित असाल असे दृश्य दिसत असेल तर तुमची आध्यात्मिक जागृती होणार आहे असे संकेत दिसून येतात. परंतु जर तुमच्या स्वप्नामध्ये मंदिर हे बंद असेल, मंदिराचे दरवाजे बंद असतील याचा अर्थ मात्र तुमचे कर्म अजून राहिले आहे, तुमचे काम अजून पूर्ण झालेले नाही, तुम्हाला ते करणं भाग असणार आहे असा या स्वप्नाचा अर्थ पाहिला जातो. जर तुम्हाला हे चौथे स्वप्न पडत असेल ज्यामध्ये एकच व्यक्ती सतत सारखी तुमच्या स्वप्नामध्ये येत असेल याचा अर्थ तुम्ही पाहिला तर आध्यात्मिक दृष्ट्या ती व्यक्ती जर तुमच्याशी काहीच बोलत नाही, फक्त तुमचे निरीक्षण करत आहे तर ती तुमच्या कृतीकडे लक्ष देत आहे. तुम्ही कसे वागत आहात, तुम्ही काय बोलत आहात, तुम्ही काय करत आहात, तुमचे कर्म पूर्ण निष्ठेने पार पाडत आहात का याचे निरीक्षण ते करत असते. या स्वप्नाचा अर्थ आपण पूर्वजांच्या संकेतामधून पाहिला तर तुम्हाला सतत दिसणारी व्यक्ती ज्याचे वस्त्र हे तसेच असतील, ज्याचा चेहरा हा सेम याचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला तर त्या व्यक्तीच्या अपेक्षा तुमच्याकडे काहीतरी आहेत. एखादी छोटी सेवा म्हणजेच अन्नदान, वस्त्रदान, धनदान
काहीतरी सुधारणा या तुम्ही करायला हव्यात, तर त्यावर नक्कीच विचार करा. आता मात्र आपण यावर उपाय पाहणार आहोत. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे गुप्त संदेश मिळाले असतील तर या गोष्टी करणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजे तीळ आणि पूर्वजांना शांती प्रदान करण्यासाठी. दुसरं म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणते संकेत मिळत असतील व संदेश मिळत असतील तर ते एका वहीमध्ये लिहून काढा व त्याचे अर्थ तुम्ही नंतर शोधा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी ह्या टाळायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी हे करणं गरजेचं असणार आहे. तांदूळ आणि काळे तीळ अर्पण करा. घरामधील सगळ्यात शांत जागा किंवा कोपरा धरून ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. हनुमान चालीसेचे पठण करणे उत्तम राहील. घरातील जुने फोटो, पत्रलेख केलेले असतील तर त्यांना व्यवस्थित सन्मानाने ठेवणं गरजेचं असणार आहे किंवा त्यांची निगा राखणं हे महत्त्वाचं आहे. आता या गोष्टी टाळायला हव्यात त्या म्हणजे मांसाहार करणं, कोणत्याही व्यक्तींना द्वेष आणि हीन भावनेने त्यांना सारखं लेखणं हे तुम्हाला बंद केलं पाहिजे. सतत रागवणे, राग अनावर होणे त्यावर नियंत्रण करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या वादामधून बाहेर पडणं तुम्हाला गरजेचं असेल. भांडण करणं कोणत्याही गोष्टीचं समाधान नाही, त्यामुळे शक्य तितके या गोष्टीपासून दूरच राहा. कुंभ राशींना पूर्वज हे आपले नातेवाईकच होऊन गेले, त्यामुळे त्यांना आपल्याला कोणताही त्रास द्यायचा नाही हे समजून घ्या. परंतु काही गोष्टी त्यांच्याकडून करायचं राहून गेलं, फक्त तेच पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला जागरूक करत असतात हे ध्यानात घ्या. त्यामुळे घाबरून जायची आवश्यकता नाही. योग्य त्या गोष्टी केल्या तर शंकेचं निरसन होतं. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.